नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले जे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून सोयाबीन भावांतर योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता केंद्र सरकार शासनाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेल्या 358 रुपयाचा दर सोयाबीनला बाजारामध्ये मिळाला नाही व उर्वरित म्हणजेच की फरकाची असलेली रक्कम ही मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये देण्याची घोषणा करण्यात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच की 2024 मध्ये सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आलेली होती. त्यावेळेस गृहमंत्री अमित शहा म्हणजेच की सध्याचे असलेले कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव देण्यासाठी जाईल अशा प्रकारची शेतकऱ्यांना ग्वाही देण्यात आलेली होती. व नवीन हंगाम सुरू होतोय. यावर्षी अतिवृष्टी, मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असलेल्या यांच्यामुळे सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बाजारातील सोयाबीनचे भाव हे सध्या मोठ्या प्रमाणात दबावतच आहे. यामुळे सोयाबीनला हमी भाव एवढा तरी भाव मिळेल का व सोयाबीनचे असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील आलेले आहे. म्हणजेच की आता या ठिकाणी सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचं शेताचं मोठं नुकसान झालेलं आहे व पुन्हा त्यांना 6,000 रुपये किंवा 6,000 रुपये 500 रुपयाची मागणी केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवरती संदर्भातील आढावा बैठकीमध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोयाबीनला हमीभाव खरेदी करण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. 4,500 रुपयाने सोयाबीन विकलं गेलं होतं व उर्वरित 885 रुपयाचं असलेल्या रक्कम हे भावांतर योजनेच्या अंतर्गत देण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता बाजारात आता हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं गेलेलं आहे. उर्वरित फरकाची रक्कम असेल ते अनुदान स्वरूपामध्ये दिली जाणार आहे. म्हणजेच की आता आंदोलनापूर्वी पार्श्वभूमीवरती उरलेले म्हणजेच की महत्त्वाचं जे पाऊल आहे, राज्यांमध्ये अद्यापही अशा प्रकारची कुठलीही घोषणा आलेली नाही. व म्हणजेच की सोयाबीनचं जे नुकसान झाले ते 80 ते 90% आसपास झालेलं आहे. कारण की शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकंदरीत असलेले सोयाबीनचे उत्पादक ही फक्त आणि फक्त उत्पादक झालं तर 30 ते 40% असू शकते. असं देखील हेक्टरी उत्पादन कमी असणार आहे. बाजारात असणारे भाव हे देखील कमी असणार आहे. बाजूच्या राज्यामध्ये देखील उपयोजना लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा असं काही पूरक अनुदान किंवा भाषांतर योजना राबवली जाऊ हीच मागणी आता महाराष्ट्रामध्ये केली जाणार आहे. तशा प्रकारची राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काही पावलं उचलावी किंवा अशा प्रकारची योजना लागू करावी हीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद.